विठ्ठल आवडे प्रेम भाव। आपण महादेवाला बेल किती वाहतो आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा। हो, मला कीर्तनाला लवकर जाच। आमच्या गरिबी ती लोन आलो पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं पोधनपशी। मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी। बाई मी निघाले आता आजच्या दिवस दाखवा। मी म्हणलं तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही। गळ्यात शपथ माय बायको इतकी दाढ नाही, तुम्हाला रागीन म्हणून मी तिचं नाव पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायलो इतकी दाढ नाही। मैं इतकी दाढ असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो जय बम बम बोले हल्दी म्हणला असतो तू हा कारभार। कशाला संसार करायचा येडपट असल्यावर। कर्कसे संगती दुःख उदंड पजी। आम्ही एकदा घोडी घेतली, घोडीच ना द्या यायला माहिती सगळं, घोडी बाबाला बी माहिती। घोडी घेतली 4 पायाची घोडी घेतली। घोडी पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल गॉन साहेब। तिसरी चाल कोणती 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची आणि तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी। नाहीत काय काय घोड्या पळत आहेत पण चौथ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते। 3 नंबरचा मनका गायब, 7व्या नंबरचा मनका बुश झाला। अशा काय काय आमच्या घोडीला 3ही चाली होत्या। मी त्याला 11,000 रुपये इनाम दिला। आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला, मला कुठं लगे आऊत हाणून द्यायचे होते। पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000। पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडीला 4थी चाल होती। ती चलती चांगली, मधली चाल, पहिली चाल, तिसरी चाल, पण लोंब कळलेल्या बोरी घालून जात होती। अरे म्हणलं अवघडच तोंड येत आपलं तोंडच वर पडायला लागली। गण लागा माकडीला पण आकडत न शेवटी मला उडी टाकावं लागली, गेलीच बोरी खालून। वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आईंदळ घोडीशे पायंदळ भाला, आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला। कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही। तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना, आणि कर्कशे संग संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं। विठ्ठल विठ्ठल सात्विक परमार्थ असावा। माणसं बी काय कळले पागल लोय पागल। देवाच्या पुढून जाताना ॲटोवाला याचं का हो हो थांब 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 थांब। आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो, आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर ऑटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात। बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली आणि बुट काढून पाय पडावतो ते गडबड करायले नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली। जय मारुती राय। मी तिथंच होतो, त्याला माहितच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले। मी म्हणलं सुंबळ्या तू पंजे बुटात ठोले टाचावरी काढ्या, यानं रावणाचे पाय मांड्यापासून हाणले तरी खाली तर तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन। आणि तो माग बिडी धरली त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या, त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून। तुम्ही कोणते धडेत बायाला म्हणल्यावर चांगले हसू लागले आणि तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी येत। वागणं गोड असं वागणं काय खरं। आज माणूस आमच्या इथे गात होता बाबा 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 3-3 गावचे माणसं याचं त्याचं ऐकायला, पण चालू भाजनात तंबाखू घोंगडीच्या खाली टाकीत होता। सकाळी घोंगडी इच केली की तिला सरी डागच, आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली महाराज बाळू घोंगडी नेली असे डाग कस काय केलेच रे। मी म्हणलं तुम्ही काय गायक होता बापा, जिल्ह्यात भेटायचा नाही म्हणलं। मग त्यानं नालायकपणा केला त्याच्यामुळे डाग येतो। आणि ते तंबाखू खातू काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा। म्हातारी 2 मिनिटातच विरोधात गेली का
अवगुण कळाला की किंमत नाही. गाय आणली, गाय पाहला, मसड पाहला, सारे लोक आले. काय मसड, काय मसड, काय मसड. एवढी मोठी कास धार काढू देत होती आणि आखरीचं कपभर दूध काढायचं की लाथ हाणून मालकाचे दात पाडीत होती. बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली. जी मसड मालकाचे दात पाडी ती मसड कशाला ठेवायची. कळवा बांधला तरी इतकी उडी हाणायची, पत्रच भांगाव पाडायची. हो, काय करायचं आहे खोडीलपणा. मला सांगा, इतक्या बावनेनं भजन केलं आणि गाथा वाचिला, ज्ञानेश्वरी वाचिली तर बावने होत. तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माशा पण खाणार नाहीत, भाडव्या होत. विढाला विढाला वागणं चांगलं पाहिजे. ज्याचा परमार्थ निष्पाप, देवाला ती आवडत असते. वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं, हातात माळ. भगवान विष्णूचं भजन, भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं आवडीनं एकांतात दार लावून नृत्य करायचे. मालकीन इतकी भजन नृत्य करते, नाचून भजन करते. वानर नाचू लागलं. दादा पाटील, वानर नाचू लागलं, कोंबडं नाचू लागलं. काय अक्कल असते बाबा कोंबड्याला. कोंबडं नाचायचं. सेवा करायला सकाळी बाई याची. त्या बाईने विचारलं, माय तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात. नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे, नाचून नाचून कोंबड्याचे नख तुटायचे आणि रक्त पडायचं. पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत ते नाचित होते. तोपर्यंत काय संगत हो, संगतीची ताकद, संगतीची. आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाले, महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले. आजही चंद्र सूर्य तोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव, चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार. का? चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन, रयतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले, पण आजही कृष्णा नावाची घोडी आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक. मोठ्यांच्या अधिकाऱ्याच्या संगतीत गेले की माणूस मोठा होत असतो. आपण मत आहे, तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही, तो होत असतो मोठा. संगतीची ताकद आहे. सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. पण या सौंदडीने ना आपट्याने एक सण आपलासा केला. त्या सणाचं नाव दसरा. मग दसऱ्यानं यायला आपलंसं केल्याबरोबर हे सिरपेज म्हणून चमकल्या. सौंदड आपटा रान चारा, तो तर दसऱ्याचा तुरा. शेपुड्या मेंढ्याचा चारा येतो. पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवसपासून डोक्यात जाऊन बसली सौंदड आपटा. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरपेच झालं, मेंढ्याचं खाद्य पण शिरपेच झालं. का? संगतीत आपण कोणाच्या आहे. फार मोठी ताकद असते संगतीची. महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड. एके दिवशी दिवस माळाला, दिवस माळाला, स्नान आटपलं, तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवशंकराला पाणी घातलं, बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केले, शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं, प्रदक्षिणा केल्या, रुद्राक्षाची माळ घेतली. नमः शिवाय ओम हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर भोले नमः शिवाय हर भोले नमः
रुद्राक्षाची घेतली, एकांतात नृत्य देवाच्या नामाचं, तुळशीची माळ घेतली, पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला, आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं, इच्छा झाली. काशीला पोचले, नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात, हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती, चौकट कधी ओलांडली नाही, नियम होता, नियम होता. अहो, सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ये निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळलाय, आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस, मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची? खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या, भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली, भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी, महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते, जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते, ते काचकुरी नाही, हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते, कुठेही मोती, कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का? व्यंग शरीर म्हणून दिव्यांग आहे ना ते, तिला बसता येणं, फिरता येणं, तिला कसं काय चांगली? अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय, काही कशाला डोक्यावर घेता? त्यान ती टेम्पूट टाकली, ते फोटो गिटो, ते गाणं गिणं, टेप रेकॉर्ड, आकारात घर दिसलं, त्याला बरोबर चेहरे कळते. ही बाई हिशाबात आहे, तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका, कशाचं वाढत? ते रबला आणि तुटलं की आखडच, काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले ते 70 रुपये क्विंटला मागे गेले आणि भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं, वाढलं तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती, पण आता वाढन मग वाढन, तसंच ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाई बाचा बाचा. गाडी नाही दारात, आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली, रांगोळ काढली, उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या. पण काय मामा, दर्शन घ्या गोमातेचं. आंघोळ झालेली होती, रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणला स्वतः. लगेच गाईला, गाईचं तोंड पुढं, ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तू तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून, आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू, ये पैर को लगाव, दुसरा पैर, ये पैर को लगाव. बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला, एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय, अजून कोणाला द्याला नाही, पण तुमचा भाव लय चांगला बाई, तुम्हाला श्रद्धेपोटी मणी द्याला. हे मणी देवघरात ठेवा, याची पूजा करा, पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत? आता कोणती कमी येत? एटीएम मध्ये पैसे कवा निघतात? खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे कवा निघतात? खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती? हा,
कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटेही म्हणते. घेतला होती म्हणे. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता, जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस होता पण जीव गेल्याचं निमित्त झालं, तो मेला. ते त्याच्या त्या तेरवीचं कीर्तन केलं. घरी गेलो, अशी गडबड होती, म्हणलं आता आपण घरीच जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का म्हणलं, हो जेवायचं म्हणलं धुतले. मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वाहनात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असत्या. कशा हसत्या बघा ना त्या, कशा हसत्या मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी, त्याच्यात तांदूळ, आणि त्या तांदळावरती मणी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसतंय. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं. दांड फुटला, ऊस कोरडा फट, वडाच भरला. हा लय फुरसन दांड फोडीते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का? घोसा पायात, मग कळत किती धसकट सलत. तसं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. तर मी जरस कातड जाऊस तर घास. जाऊ दे म्हणलं, चांगली धोत्र धुती, टायमाला जेवायला देतील, आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पानचाटाच्या पुढे घासणार आहे? आणि खरंच आमची बायको इतकी इडी असेल का? लय तुमची खसखस पिकली राजे हो. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो, इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायले? विठाला दर्शन घेतलं, दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मनी? भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं? कशात ते माय तसं म्हणू नका. माय ते मनी लय पैसे देणार आहे. आणि म्हणलं द्याला कोणी? दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हातीवाला, त्याच्यात गाय होती. म्हणलं त्याला काय दिलंस? हा ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो. मी इतका चालू म्हणले, आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्यावर एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला, भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग, भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्यावर पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनून देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत. इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठाला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या न थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी, पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू ह्यात काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाही. हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावा ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर तो गहू मागतो पासा पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळे पण करू.
तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं ना काय ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणले चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ दे, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ना, ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना त्याच्यामुळे असं होतं. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे, मेल्यावर का बांधून न्यायचे का. सुमळ्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ, परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाशी, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती. पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वेशाय पैशावाले तर 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 माणसं हल्ले हल्ले गुणगाईन आवडी ना, गुणगाईन आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत दोन. कोण आहे बोला. हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबडं देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव. महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबराय. चोखोबराय. पुजाऱ्याने विचार केला, सुद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा. अरे तू नको येऊ देऊ. पांडुरंगात, मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबरायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवी आस्ती आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात आस्ती घेतल्या, पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतनं आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये. तुला सांगतो ना रे. बाप, शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेला फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही.
नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील, पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्यानं सांगितलं बाई माकड येऊ देतो पण कोंबडं नको. बाईन सांगितलं हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, हे जीव करी लाभ नाही, आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत. इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले, त्याची नख अशी तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याचं इचक्यो, त्याचं इचक्यो, आमक्याचं इचक्यो. मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे? अरे कोंबड आहेस का काय सुंबळे? तुला लय पाठ आहे तर बसणं वाचित, कशात दुसऱ्याला कपडे धुवाला? अशी काही काही कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागलं. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. तसं कोंबड नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात. ए कुरकोट जी उभं राह, तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं, माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली, आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षदा टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळं नाही पडल्या. रडू लागले कोंबड. माकड हुशार होतं, ते म्हणला आमच्या अंगावर पडल्यामुळं जर तुला मोठेपण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही पण जवळ पडल्यात खायनं 2 अक्षदा. माकडाचा आदेश, हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं, महानंदाई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही. बाई कोण सोबती आहेत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तर मला विमान घेऊन ये म्हणून? ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं पण मालकान धाड आहे ना, मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं, मालक विमान तुम्ही पाठवलं पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती? म्हणले एक माकडन कोंबड आहे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबड, आता माकड तर परमार्थातलं आहे, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, नाहीसा पापिष्ट कोण आहे? मारुतीरायल कस काय पापिष्ट म्हणायचं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकड आणा. ती म्हणली पाली आणा, तर पाली बी आण. पण तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलं कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकड. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बोलील तर? मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय, पण माकडन कोंबड कसं काय आणलं? श्रुतीनं प्रश्न केला. हा लय महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे, त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान, बरं हिला घ्या विमानात. तिने भजन केलंय, तत्वानं वागली, तुमचं भजन केलं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, तत्व आहे.
पण कोंबड्याचं आणि याचं काय? आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदी सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात, देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदीला विमानात बसिलस, पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय? गुण गाईन आवडी वाजून किती मिनिटं झाले? बर, अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वक्तेन वाकावा. हो, एक भंगिरी होत ते म्हणलं कीर्तन वाढवा. म्हणलं तुझ्या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं, त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय? अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट नेल्यावर आम्हाला कोण्या नरकात टाकावं देवाला कळायचं नाही. आणि काय वाढवा म्हणतो सुंबळ्या? तुझ्या बापान सप्त्याला पट्टी नाही, उलटे सप्ते बंद पाडे तुझ्या बापानं. इतका नालायक तुझा बापन त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो. असे काही नालायक. सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली. एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच, आणि मोठाले लोक त्याला चांगलं म्हणणाऱ्यालाच जवळ धरीत. असे चालू असतात मोठाले. मोठाल्या लोकांना खरं बोलणार आवडत नाही, ते मोठे चालू असतात. हे इतके चालू म्हणल्यावर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा. ते एके दिवशी यायचा चालूपणा वायर तोंड कडून घेतून बंद करून टाकेल. चालूपणाच बंद करतो पंढरपुरातला. चलत जवळ काही दिवस चालायचं चालतं. एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता. ते देत होतं पैसे. भाऊ पैसे दिल्यावर इतके पैसे झाले. बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला. डॉक्टर साहेब हिरे हिरे, बायकोच्या साडीच्या पदराला हिरे. मी 4-2 लोकांच्या अंगठीत पाहिला होता, पण बायकोच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव. हाव ना मारा, साडीला हिरे, साडीला, आणि ते महागडे हिरे. आणि नवरा कोणा स्तुती करायचा? एका राजाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावे विनंती. नका करू नर स्तुती, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. राजाची स्तुती, काय वैभव, काय वैभव. आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीनं स्तुती करीत होता. साडी 2-4 जागेवर फाटलेली. संक्रांत आली.
मालकाला विचारलं, मालक संक्रांतीचं वाण कधी? सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू आहे पर्व काळ, तर दुपारी 2 वाजूस तर पर्व काळ आहे. आता गडबड करायची गरज आहे का? नाही, 2 वाजेपर्यंत वाण म्हणल्या परिस्थिती सांगतो. बाईनं सकाळी 3 वाजता स्नान केलं, पात्रामध्ये सुगडे घेतले आणि 3:30 वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वाण दिलं. घरी आली, सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून दागदागिने घालून मंदिराकडे चालल्या. मालकाने विचारलं, लक्ष्मी जी तू नाही वाण द्यायला जाणार? मी सकाळी 3:30 वाजता वाण दिलं. कस काय एवढ्या सकाळी? गेले गडबडीत, आले जाऊन. मुलगा थोडा कळता होता. एकांतात बसल्या मुलानं आईला विचारलं, आई सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वाण द्यायला गेल्या, 2 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ होता, तू सकाळी लवकर कशी गेली? माईने विचारलं, बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केलता, मी त्यांना म्हणले सहज गेले. आई मी ऐकील तर पण हे उत्तर नाही ग आई, उत्तर नाही. माय मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहेस, मला सांगशील लवकर का गेली? पाय दाखिला पोराला. मांडीवर पातळ फाटलेलं होतं, गुडघ्याच्या खाली 2 जाग्यावर पातळ फाटलेलं. तो पोराच्या तोंडावर हात फिरला आणि सांगितलं, बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे. आपली गरिबी असल्यामुळे भारीची साडी नाही, चांगली साडी नाही, साडी शिवायला दोरा नाही, सोयी नाही, म्हणून उघडं शरीर 2-3 जाग्यावरच लोकांना दाखवणं हे पाप असतंय. त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वाण देऊन आले. इतकी परिस्थिती साधी हो. ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी. गुणगाई नावडी शेवटचा पुरा, गुणगाई नावडी. एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं. सत्यनारायण होता, पाटील साहेब सत्यनारायण होता, मोठ्या घरचा सत्यनारायण. बाईच्या देखता आमंत्रण आलं, महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा, या पूजा करता, पूजा सांगायला तुम्ही या. जी मालक येतो. मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला. कस काय आनंद झाला? काही नाही, तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात. कलश मांडतेत का, त्याच्या खाली तांदूळ असतात आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात, हे पूजा करणाऱ्याला असतात. आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ. खीर करण्यासाठी साखर नव्हती, त्याची आंबील पिऊ. आंबिलील तेल नसतंय, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असते. जा उद्या पूजेला, आपले लेकरं 2-2 वाटे आंबील पेतील. बाईला आनंद वाटला. 2दा निरोप आला, पण जाईनच पूजेला. पण समोरचा व्यक्ती कोट्याधीश होता, पण त्याला माहित होतं आपण आशा महाराजाला सांगितलंय, तो लबाड बोलत नाही, काहीतरी अडचण असेल. बायकोनं 2दा सांगितलं तुम्ही जा ना. नको, शांत. बाईने विचार केला, फक्त 3ऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला, आपण मालकाला पुन्हा बोलू नये. सहज विचारलं, मालक आपल्याला 2 वेळेस निरोप आला, आपण जात नाहीत. भाऊ डोळ्यातून पाणी आलं हो त्या नवऱ्याच्या. बायकोला सांगितलं, प्रिये धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबले, पण झोपीमध्ये धोत्र इतकं फाटलंय आता गाठी द्यायच्या लायकीचं नाही. मांडी मागून आणि पुढून पूर्ण उघडी दिसती. आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची. मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील
आणि माझे मांडीवरचे पाय उघडे, कशाला पाप पदरात घेऊ, नाही जात. काय आरूढ होते लोक महाराज, नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव नाव होतं, सुदामदेव. आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक. हो, आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक. मालकाची स्तुती नाही केली. सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली, वहिनी तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस. आमचे मालक ज्याची स्तुती करते त्याची कर, तुमचा काळ सुधरण. उत्तर काय देवा बाईनं, शेवटचा पुरावर का बाबाजी. पुन्हा सकाळी काला अर्धा तास शिल्लक करतो, माप घळघळून देतो, काय ताण नाही. गोरेश्वराची कृपा आहे गिरगावच्या बाळामुळे कीर्तनच नाही कंजूशी करीत. मोकळं माप द्यायचं, मोकळं मापात पाप नाही करायचं. हो, चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला. म्हणलं पाकिट घेतून सुंबळ्या, तुम्हाला काऊन घडी दाखवायला, हातात तुटन तू. हा भजन 10 मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का. त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. ते काटेच मोडून टाकीन, काटेच. त्यानं घडीचे काटे मोडले की मग कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, गुलपशाड झालेल्या 2-3 म्हाताऱ्या बसलेल्या रडायला, आणि माग भीतीला खुळा, इथं उपरणं असं बसावं लागत त्याला, मला नाही. आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू दाबू नाका. म्हणून इथं घडी पाहत जाऊ नको सुंबळ्या. तिकडं मोबाईल खेळताना घडी पाहि ना, ओसातल्या डोकरावानी कोणीकडं बोंगाळायला, आणि कीर्तनात घडी पहा. तू काय, तुला धनुर्वाद झाला. विडाला विडाला अशी एकच वेळ आहे. तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. महाराज तो फक्त भजनातला, बाकी सगळ्या वेळाची गणना केल्या जाते, पण भजनातला वेळ मोजित नाही मालक. इतका उदार आहे मालक. चला हो, इळभर फवारा घेतल्यावर तुम्ही 500 देतात. हो, इळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी, 500 रुपये. आणि इळभर 25 टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा, चपाती भाजन इतकी गरम होती, इतकी गरम, इतकी गरम. आणि फवाऱ्यावाल्याला भाकर कोणाची असती, पंजाब भाऊ त्याच्या घरची. मृदंगाचार्याला, कीर्तनकाराला आणि भजण्याला भाकर कोणाची असती आपल्याला, आपण ज्याच्या इथे गेलो त्याची. किती उपकार आहेत महाराज आपल्यावर. कोणामुळे माहिती आहे, हे सगळे बोरेश्वरामुळे, पंढरपुरातल्या मालकामुळे. इळभर रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन, भाकर त्याच्या बायकोला द्यावा लागते. आम्हाला भाकर तुमचीच. आणि पगार फवाऱ्यावाल्या इतकी असती का. आपण इकडे काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवाऱ्यावाले घरी लावायचे, तरी पगार संपत नाही, तरी घडी पाहतो. यम असा दगड टाकीन मुंडक्यात की इतकं डोकं फुटन, भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार नाही. इथं नाही वेळ पाहायची, करायचं परमार्थ, चलत राहत. बायकोल सांगितलं सुदामदेवाच्या, करा म्हणा आमच्या राजाचं भजन. त्यांनी सांगितलं, बाई दोघांच्या मधातला अंतरपट सुटला, अंतरपट सुटला, परवर भरला, आणि मालकाच्या घरचा देव, बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले, आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला. उमरा ओलांडीत येत ना, पायानं शेर पालथा करतेत. माप ज्या दिवशी पालथ केलं त्या दिवशी खुनगाट बांधली. मालकाने सांगावं मी ऐकावा. त्या बाईनं सांगितलं, बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही, आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही, ते मला सांगतील ते ऐकन. तिच्या लक्षात आलं, बाई नवऱ्याच्या पलीकडची गेली तिकडे निघून. परिणाम ऐका, गुणगाई ना आवडी. जिच्या पदराला हिरे होते का, तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता. ते श्रीमंत मेलं, ते श्रीमंत मेलं.
त्याच्या संग राहणाऱ्या चोराईनं याला चटलुटून नेलं, साड्या फाड्या सगळं लुटून नेलं. हे कुठं बसलं माहितीये का? आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला. हो बरं, आई तरी त्याला कुठं चांगली गौसली, जिला ढवळे लिंब आवडती ती आई भेटली. हो ढवळे लिंब कळाले ना? ढवळे लिंब कशा पोटकिडे आहेत तुम्ही इतके येडे आहेत का? सारं कळत तुम्हाला. 10 महाराज वांग्यावानी चिरतान इतके भारी आहेत तुम्हाला कळत नाहीत होय ते ढवळे लिंब. लय काय काय देव्या बाप्पा येडपट त्या ढवळे लिंब, कोंबडी बोकडी, त्याचे भक्त बी लय भारी. देव्या त्या माना, माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय ज्या देवीच्या पुढे डोकं ठेवते ती देवी मानायची. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई, स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. या देवीला माना. अहो ज्या देवीच्या कुत्रू पाय पडत नाही त्या देवीच्या मंदिरात परडी घेऊन बसली. पदराला हिरे होते, पदराला कोणा स्तुती करीत होता नवरा? भिकार छोट राजाची. पोरायला भूक लागल्या मिठाचा खडा पाण्यात बुडून लेकरायच्या ओठावून फिरेला. इतकी गरिबी. नवऱ्यान भजन कोणाचं केलं? पंढरपुरातल्या मालकाचं. सासरवाडीतून लय मोठं सोनं आलतं भाऊ. ते सोनं इतकं काय करायचं म्हणून विश्वकर्मा महाराजाला सांगितलं आणि त्या भजण्याचं गाव सोन्याचं केलं. नुसतं गाव नाही, पाटील साहेब 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय करायचं? ते म्हणले चांगल्या वार करायला दिले, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा वातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली येत होते पुण्य संपल्यावर. आणि सुदाम देवाला गाव बी सोन्याचं, मसनवाटा बी सोन्याचा. पंढरपुरातल्या मालकाला तुकोबराने विचारलं देवा काय केलं सुदाम देवानं? तुकोबराय सुदाम देवानं गरिबीत सुद्धा माझं आवडीनं गुण गायलं. मग आवडीनं गुण गाणाऱ्या भक्ताला गावासगट मसनवाट्या सगट सोन्याचं देतोस, इतकं तुझं आवडीनं गुण गाण्याची ताकद आहे म्हणून गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. विद्वान आहे विटेवरच्या मालकाकडे गेलाय. विटेवरच्या मालकासमोर त्यानं आपली अभ्यासाची ही सूत्रबद्ध दाखल केली. विटेवरच्या मालकानं सांगितलं माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला? अमक पाहिजे, जा तुम्ही ज्ञानोबराकडे जा. आणि विटेवरच्या मालकानं त्या व्यक्तीला स्वतःहून स्वप्नात दृष्टांत दिला आणि ज्ञानोबराकडे जाण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबरायांनी सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकोबराकडे जाण्यासाठी सांगितलं. तुकोबरायांनी मात्र प्रत्यक्ष 11 अभंग देऊन टाकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. एकदा साधूंनी हातात धरलं. या साधूंची कृपा, साधूंचा अधिकार, साधूचा महिमा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा इतका टोकाचा असतो. उगा या चरित्रातून, या वाक्यातून ऐका. 11 अभंग देऊन टाकले. ते 11 अभंग वाचिल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं सांगितलं का हो तुम्हाला काही कळतंय? तुकोबरायला सांगितलं तुम्हाला काही कळतंय? मी संस्कृत आस्कलित आहे, माझी प्रकांड विद्वान आहे संस्कृत मधला. मला वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराण माझ्या करतल आहे आणि तुम्ही मला एक प्राकृत अभंग दिले. आणि एक नारळ देऊन टाकलं होतं. काय देता म्हणे तुम्ही मला?
अहो विटेवरच्या मालकाने स्वप्नात दृष्टांत दिलाय, मला ज्ञानोबरायकडे पाठिलं आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठिलंय आणि तुम्ही प्राकृत अभंग देता. काय त्यांचा महिमा? वाक्य नीट ऐका. निळोबाराय का म्हणतात की संतांचा महिमा मी किती वर्णन करू? काय दिले मला तुम्ही? काय दिले? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांनी नमस्कार केला. महाराज मला एवढंच देता येते. आणि प्रथमतः मला असं वाटतंय की ज्ञानोबरायांनी तुम्हाला माझ्याकडे तरी कशाला पाठवा? ज्ञानोबराय किती मोठे अधिकारी आहेत. काय ज्ञानेश्वरी होणे, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी पाठवावं तरी कशाला? ते किती मोठे आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांना भिंत चालवता येते एवढा मोठा अधिकार ज्ञानोबरायांचा. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवता येते एवढा अधिकार ज्ञानोबरायांचा. आणि त्यांनी सामान्य तुकारामाकडे का पाठवावं? पाठवू द्यावं म्हणे त्यांनी. पण तुम्हाला तरी कळतंय का काय प्राकृत 11 अभंग दिली मला? हे तुमचे तुम्हाला परत. हा नारळही तुमचा तुम्हाला परत. पुढे ऐका काका. एक सामान्य व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोंडदेव. बापू त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडदेव. कोंडदेव एका चाराण्याचा अभ्यास नाही, बाकी क्षेत्रातला तिळमात्र अभ्यास नसल्यामुळं अहंकार पण नाही. बाबाजी अहंकार सुद्धा नाही, अहंकार सुद्धा नाही. कधी कधी लक्षात ठेवा, भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण अहंकार नसलेल्या व्यक्तीला किंमत आहे. त्याला विवेक कमी असू द्या, पण अहंकार कमी असलेल्या माणसाला किंमत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एखादी सून माहेरातून भरपूर द्रव्य आणती पण सासूला नीट बोलत नाही, आणि एखादी सून माहेरातून कमी द्रव्य आणती पण सासूचे हातपाय दाबीती, तिलाच किंमत आहे. ती आणीत असेल, भुईमुगाच्या शेंगा आणील, शेवया आणील, काय तिकडच्या बापाची तर काय पिकते ते घेऊन येईल, गाडीभर आणील, पण सासूला जर किंमत देत नसेल तर सासू मनातून तिला मानित नाही. एखादीचं माहेर गरीब असेल, तिथून ती कमी वस्तू आणीत असेल, पण सासू सासऱ्याचा आदर करते ना, ती माणसं आवडतात. म्हणजे नम्रता आहे तिच्याकडं. कोंडूजी नावाचा एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, साधा व्यक्ती आहे, अभ्यासू फारसा नाही. पण एके दिवशी तुकोबारायच्या चरणावर त्या व्यक्तीने साष्टांग दंडवत घातला. गरीब माणूस आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि तुकोबारायने त्या व्यक्तीला ती 11 अभंग दिली, या पहिल्या आमच्या पाहुण्याने फेकून दिलेली. ज्ञानोबरायचा निरोप आला तुकोबारायला. का हो म्हणे, मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलं. तुकोबारायने तिकडे संदेश दिला, त्या व्यक्तीला तुम्हीच विचारा. विचारलं का रे, तुला पाठवलं होतं ना तुकोबारायकडे? काय म्हणे, ती 11 अभंग दिली प्राकृत, त्याच्यावर अजून 2 टाकली 13. मी त्यांची परत केली. काय मला एक नारळ दिलं? नको म्हणलं ते सन्मानातलं नारळ. ज्ञानोबरायनं सांगितलं, ज्या अर्थी तुकोबारायच्या आदराचा अवमान केलास त्या अर्थी मी सुद्धा तुझा आदर करावा या लायकीचा नाही, तू निघून जाय. प्रकांड विद्वाने. ऐका कोंडोजीची कथा. कोंडोजी नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि तुकोबारायने त्या व्यक्तीने परत केलेली अभंग, ज्याला वेद आस्कलित पाठ आहे, पुराण आस्कलित आहे, शास्त्र आस्कलित आहे, एवढ्या टोकाला गेलेला व्यक्ती, त्याला दिलेली ती 11 अभंग जशाला तशी त्यांनी परत केली, ती फेकून दिली. ती अभंग तुकोबारायने कोंडोजींना दिली. आणि जो नारळ दिलता का, तोच नारळ तुकोबारायने कोंडोजींना दिला. दुसऱ्याच्या घरी राबणारा कोंडोजी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1000 मोहरा निघतात. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. अहमदाबादेतला एक सोनार होता, अहमदाबादचा एक सोनार. त्या सोनाराने नवस केलता माऊली महावैष्णवांच्या दरबारात. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, माझी एक अडचण आहे, तुमच्यासारखी संत ती पूर्ण करू शकतात. आणि त्याच्या जीवनातली त्या अहमदाबादच्या सोनाराची ती अडचण नाहीशी झाली आणि त्यांनी
1000 मोहरा ज्ञानोबारायकडे सुपूर्द केल्या आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, ह्या सगळ्या हिऱ्याच्या मोहरा एका नारळात टाक आणि तो नारळ तुकोबारायकडे नेऊन दे. अगोदर आलेल्या विद्वान व्यक्तीला जो नारळ दिलता त्याच्यात 1000 मोहरा होत्या, 1000 मोहरा होत्या, पण ते वरच्या शेंडीवरच गेलं. वरून जे असतं ना छिद्र करून टाकलेले होते ते वरच्यावच गेलं. ते तोच नारळ ह्या कोंडूजी नावाच्या व्यक्तीला दिला. आणि 11 अभंगाचा साक्षात्कार सज्जनांनो ऐका दादा पाटील. त्या 11 अभंगावर तुकोबारायाने सांगितलं तुम्ही चिंतन करा. आणि त्या कोंडोजीनं चिंतन केलं. देशातल्या एका नाविन्यपूर्ण राजाच्या घरची पूजा प्राप्त झाली. विश्वातला राजकीय क्षेत्रातला राजा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या घरच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजी नावाच्या व्यक्तीला प्राप्त झाला. ही कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची ताकद आहे. निळोबाराय म्हणतात विश्वातला त्या प्रांतातला अधिकारी व्यक्ती आलाय, पण अहंकाराचं टोक होतं. ही संत लोक कोणावरही कृपा करत नाहीत, कोणावरही उपकार करत नाहीत, कोणावरही मोठं करत नाहीत. मला एक सांगायच्यांचा महिमा किती. सामान्य कोंडोजी नावाचा व्यक्ती, दुसऱ्याच्या शेतात राबणारा व्यक्ती, तुकोबारायच्या 11 अभंगाची प्राप्ती झाली, त्या नारळाची प्राप्ती झाली. ते रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवघरात पूजा करण्याचा मान कोंडोजीला प्राप्त होते. ही एकमेव ताकद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात एक सामान्य व्यक्तीला इतक्या उंच पदाला नेण्याची, इतक्या उंच स्तराला नेण्याची, इतक्या मोठ्या शिखरावर नेण्याची ताकद, एवढी मोठी व्याप्ती संतांची. काय त्यांचा महिमा वरून वारंवार. फार मोठी विद्वत्ता. लोहगावला तुकोबारायचं कीर्तन झालं. त्या परिसरातलं लोहगाव, काय महिमा या लोकांचा. कीर्तन आटपलं, गावातली लोक वाट लावत होती. आणि वाटे लावत असताना एक म्हातारी तुकोबारायच्या दर्शना करता आली. किती मोठी असतात बघा ही लोक. म्हातारीनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुकोबारायांनी बघितले. आणि माझ्या देहूतल्या मालकांनी त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई काय इच्छा आहे आपली? दर्शन घेतलंय तुम्ही हलत नाही, सारखं माझ्याकडे बघता, काय काय? त्या म्हातारीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. दोन्ही हात हृदयावर ठेवून त्या म्हातारीनं एक शब्दाचा वर्षाव केला. तुकोबाराय, तुम्ही आमच्याकडे 2 घास जेवण्यासाठी यावा अशी माझी इच्छा आहे. आवाज. सामान्य म्हातारी, दुसऱ्याच्या शेतात काम करणारी बाई. अधिकार किती असतो लोकांचा बघा. सामान्य बाई, ब्राह्मण स्त्री आहे. काय हरकत नाही, माई येतो तुझ्याकडे, पण आज तुम्हाला जेव घालण्यासाठी माझ्याकडं गव्हाचं पीठ नाही, माझ्याकडं रवा नाही, माझ्याकडं तेल नाही, माझ्याकडं साखर नाही, माझ्याकडं तांदूळ नाहीत. कधी यावं तुझ्याकडं? पुढच्या 15 दिवसात या गावातल्या वारकऱ्याकडे मी तुम्हाला निरोप देते. तुम्ही या आणि तुमच्या योगानं माझ्याकडं 5-4 ब्राह्मण जेवावी अशी माझी इच्छा आहे. तुकोबारायाने सांगितलं काय हरकत नाही, तुझ्या अंतकरणातला तो मानस या 15 दिवसात पुढच्या पूर्णत्वाला जाईल. आणि तो योगा आला. काबार कष्ट केले त्या म्हातारीनं आणि 5-10 लोकांपुरता शिदा काका तिनं जमा केला. एका वारकऱ्या हाती तुकोबारायाला निरोप दिला. शक्ती किती मोठी आहे लोकांची. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रीत्यर्थाचा कार्यक्रम आहे, असे राजकीय क्षेत्रातलं या परिसरातलं एक तात्विक सात्विक रत्न वैवृद्ध तपोवृद्ध आदरणीय नाना या ठिकाणी आलेले आहेत. नानांना पुन्हा कोटी कोटी शुभेच्छा. एक मुद्दा तुमच्या पुढे कोंडोजींचा मांडला.
दुसरा ह्या एका म्हातारीचा मांडेल आणि एक 10-15 मिनिटात मुद्दा मांडेल, मग तुमच्या बाकीच्या सत्काराला मी तुम्हाला सुट्टी देतो. म्हातारीनं तयारी केली. बसा आता. निरोप आला तुकोबारायला वारकऱ्या हाती महाराज. त्या म्हातारीनं सामुग्री तयार केली जेवण्यासाठी. आपल्याला उद्याला यावं लागतंय. संध्याकाळी तुकोबाराय हजर. तुकोबारायनी येता येता सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भगवंतावर ज्यांची निष्ठा आहे असे सात्विक 5-10 ब्राह्मण सुद्धा तुकोबारायांनी आमंत्रित केले. सकाळचे स्नान आटपली, पूजापाठ आटपला, नित्यनेम आटपला आणि तुकोबारायांनी त्यांना सांगितलं, जा बाबा जा, मी येतोय पाठीमागून, जा. म्हातारीची इच्छा आहे 5-10 ब्राह्मण जेव्हा तुकोबाराय जेव्हा जा. त्याच्यातली 4-2 ब्राह्मण म्हातारीच्या घरी गेले. त्या दिवसाच्या अर्ध्या रात्री इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, मला वाटते त्याच्यातला अर्धा घंटा जर आता पडला तर महाराष्ट्र सुखी होईल. त्याच्यातला अर्धाच तास पडावा, तिथं जितका पडला तितका. तो एवढा पाऊस झाला. या म्हातारीचं घर अशा एका श्रीमंत व्यक्तीच्या बाजूला होतं की त्या व्यक्तीची 2 मजली भिंत होती. माडी होती, मोठी मोठी दगडाची पाषाणाची भिंत, आणि ती भिंत अर्धी कोसळली आणि तिची पूर्णी म्हणायची. जुनी माणसं त्याला मध्ये जे भरतात त्याला पूर्णी, हे जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही. ती एकीकडची भिंत, तिचा बाकीचा सगळा कोपरा ढासळत गेला आणि ती भिंत लटकली. ती 2-4 ब्राह्मण परत आली. तुकोबारायला सांगितलं, महाराज म्हातारीचा स्वयंपाक पूर्ण झालाय, पण त्या घरात जेवणं म्हणजे आपल्याला तात्काळ मसन वाट्यात प्रवेश केल्यासारखं होईल. यमाचा आदेश आपल्याला आला असं समजा. त्या म्हातारीच्या घरी आपण जेवू शकत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, जा रे, अरे मी सांगतोय तुम्हाला, ऐका रे बाबा, भगवंतावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा. आपण विटेवरच्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे भक्त आहोत. बसा जेवायला, टाका आसनपट्ट्या, लावा पानं. तुकोबारायाच्या शब्दाकरता ही सगळी ती म्हातारीच्या झोपड्यात गेली. पण प्रत्येकाचं अंतःकरण असं लफलफ करत होतं, लफलफ करत होतं. ही भिंत कधी पडल आणि या झोपड्यावर पडल्यावर आपण वाचणार नाही. तुकोबाराय आले. तुकोबारायाने त्या भिंतीकडे बघितलं होतं. त्या भिंतीचा एक एक कण कण असा खाली पाण्याच्या यानं निष्ठत होता. तुकोबारायाने विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा, लोकाच्या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माऊलीच्या अंतकरणात सात्विक 4 ब्राह्मण जेवावे, सात्विक वारकरी जेवावा. तंबाखू खाणारा वारकरी जीव घालायची इच्छा नव्हती तिला. बिडी वाढणाऱ्या वारकऱ्याला जीव घालायची इच्छा नव्हती. हो, म्हणजे हे वारकरी नसतात पण वारकऱ्यात येत असतात अशी लोक. अशांना इच्छा नव्हती तिला. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी, तंबाखू न खाणारा, अध्ययन करणारा व्यक्ती, बिडी सिगारेट न वाढणारा असा आध्यात्मिक व्यक्ती तिच्याकडे जेवावा असं तिचं मानस आहे. तिचा सुदाम आहे. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे पैसा. तिनं कष्टातून प्राप्त केलेला पैसा अन्नदानात खर्च करते. आणि देवा खाऊ दे रे या 4 वारकऱ्यांना, देवा खाऊ दे रे आध्यात्मिक 4 लोकांना. सात्विक सदाचारी पुण्यशील, वेदाचं अध्ययन करणारी, पुराणाचं अध्ययन करणारी, शास्त्राचं अध्ययन करणारी ही सात्विक लोक आहेत. देवा खाऊ दे रे, खाऊ दे, खाऊ दे. आणि सगळीजण जेवायला बसली. म्हातारी आग्रह करत होती. ते आग्रह करत असताना ही माणसं तुकोबारायच्या बाजूला आहे त्याच्याकरता जेवत होती. पण यांचं सारखं लक्ष त्या झोपड्यात बसल्याच्या नंतर ती दगड आठवत होती. याच्यातला एक दगड जर पडला तर 2 माणसं मरतील. मोठी मोठी दगडं होती. कसं करावं, काय करावं, पटपट पटपट जेवणं आटपीत होती. सगळ्यांनी हात धुतली आणि लागलीच तुकोबारायाने सांगितलं, आता मंदिराकडे जा. निघाली ती मंदिराकडे. पण मंदिराकडे जात असताना यांच्या मनात आलं, तुकोबाराय तरी का उठत नसतील, यांनी तरी जीव मुठीत कशा करता धरावा, काय त्यांचा महिमा सांगतोय, काय गरज असेल तुकोबारायला एवढी. जेवण आटपलंय, आपलं निघावा, म्हातारीला दिलेला शब्द पूर्ण केलाय, निघावा आता निघावा. तुकोबारायला त्या म्हातारीनं सांगितलं, महाराज बाजूची भिंत पडायला झाली, तुम्ही लवकर बाहेर निघा. तर तुकोबारायनं सांगितलं, माय यजमानावर जो पुरेपूर कृपा करतो का त्याला वारकरी म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला ब्राह्मण म्हणतात.
यजमानाचा विचार करतो का, त्याला वक्ता म्हणतात. यजमानाचा विचार करतो का, त्याला पक्वाद्या म्हणतात. यजमानाचा विचार करतो का, त्याला संप्रदायातला गायक म्हणतात. आणि यजमानाचा एका तिळाचा विचार न करता पाकिट घेऊन धाब्यावर जेवायला जातो का, त्याला हरामखोर म्हणतात. विठाला 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 एक वारकरी जेवावा, 5-4 वारकरी जेवावा, सात्विक सदाचारी ब्राह्मण जेवावा, हे तुझं मानस आहे ना ग बाई. बघ एक लक्षात ठेव, आम्ही सुद्धा विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत. आम्हाला जेव घालणारी यजमान म्हातारी आमच्या देखता तिनं 2 घास खावा, ही सुद्धा आमची इच्छा आहे. आणि तुकोबारायांनी स्वतः तिच्या घरातलंच पान तिला टाकलं आणि वाढून घे पदार्थ. तुकोबारायच्या सानिध्यात तिचा हात चुळचुळ कापत होता, पण तुकोबारायचा आदेश म्हणून तिनं पात्रातली पोळी घेतली, भाजी घेतली, त्या पानावर भात घेतला आणि तुकोबारायाकडे बघत खाली मान घातली आणि ती निमूटपणे तिनं प्रसाद सेवन केला. तुकोबारायने त्या म्हातारीच्या हाताला धरलं नाना आणि बाहेर काढलं. गावातली 5-4 वारकरी बोलवली आणि त्यांना सांगितलं, बाबा रे, हिच्या घरातलं संपूर्ण साहित्य आता खराब होते, हे सगळं बाहेर काढा. बाहेर काढलं ते साहित्य, म्हातारीला बाहेर काढलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा माझ्यामुळं तुला ही भिंत थांबवावं लागली रे, आता तुझं सुदर्शन काढून घे. त्यावेळेला विटेवरच्या मालकानं त्या भिंतीला लावलेलं सुदर्शन काढलं आणि धाड 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 त्या श्रीमंताची भिंत पडली. आणि जाता जाता तुकोबारायांनी मंदिरामध्ये काही ठराविक श्रीमंत बोलवली आणि त्यांना सांगितलं, गरीब म्हातारी आहे, वारकरी संप्रदायावर तिचं प्रेम आहे, आध्यात्मिक लोकावर तिचं प्रेम आहे. गावातल्या श्रीमंत मंडळींनो, तिची निवाऱ्याची व्यवस्था करा, तिची निवाऱ्याची व्यवस्था करा. मला असं वाटतंय तुकोबारायांनी त्या काळात घरकुल योजना राबवली. तुकोबारायांनी सात्विक आणि सदाचारी गरीब लोकांना गावातल्या श्रीमंत लोकांनी मिळून घरं द्यावा, ती तुकोबारायची योजना आता शासन राबवतंय. विठाला विठाला चांगल्या सात्विक 10-5 कौलाच्या 5-50 कौलं लावलेल्या एका सदाचारी घरामध्ये म्हातारीला सुपृत केलं. तुकोबाराय निघून गेले. माझे निळोबाराय म्हणतात, विश्वातली कुठली जरी शक्ती असती तर ती भिंत थांबत नव्हती, त्या म्हातारीचा नेम कडीला जात नव्हता. ही एकमेव ताकद तुकोबारायची आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं आणि विटेवरच्या मालकानं सुदर्शन लावून भिंत थांबवली. ही ताकद तुकोबारायची आहे, म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात. खूप छान. एक पुरावा मांडतो तुमच्या पुढं. मला असं वाटते नानांना आज खूप ठिकाणी जावं लागेल, खूप ठिकाणी अशी कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी असतील त्यांची. त्यांचाही अमूल्य वेळ आपण घ्यायचा नाही, तुमचा पण घेत नाही. मोठी माणसं आहात तुम्ही. 100 गिरगाव करायला अवताला जुपता लिहित की मोठा लिहित तुम्ही, आणि तुमचा वेळ कशाला घ्यायचा, कशाला. आणि गाफील पण सांगणार नाही, चांगलंच सांगेल थोडा वेळ. वक्त्याने दादा पाटील चुकीचं नाही बोलायचं. एखादा वक्ता अध्यात्माच्या व्यतिरिक्त कीर्तनात बकबक करीत असेल तर श्रोत्यांचा अपमान करायला, आणि त्या अपमानानं त्या वक्त्याचं सगळं पेटून जाईल. विठाला बापू एक अगोदरचा पुरावा सांगितला कोंडोलींचा. दुसरा पुरावा ही लोहगावची म्हातारी. आणि अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला. आता अत्यंत गरज पावसाची. नैनितालच्या अरण्यामध्ये स्वामी राम गेले. स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 आद्यगुरु शंकराचार्य पद त्यांच्याकडे होतो. पटाडे बापू, रामबाबा. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य. स्वामी राम फार मोठं पद असतं ते, आध्यात्मिक क्षेत्रातलं फार मोठं पद. हे पद पैसे देऊन भेटत नसते. तसं कोणतंच पद राजकारणाच्या बाबतीत आता इथे मोठी दिग्गज लोक आहेत, त्याच्यावर मी बोलणं,
म्हणजे आडत दुकानदाराला झाडून काढणार नेणं शिकीनं, तुम्हाला ते शिकवणं. म्हणजे राजा सुद्धा पैशानं होता येत नाही, त्याला राजाश्रयच लागतो. राजाश्रय. एखादा मला विचारीन, ग्रामपंचायतला एका माणसानं 4.5 कोटी खर्चिले, पण एक पण सदस्य झाला नाही त्याचा. उगच एखादा, आता इतके कॅमेरे चालू येते, ह्या कॅमेऱ्याला पुन्हा लेकरवाळा कॅमेरा, त्याला त्या कॅमेरा असून पुन्हा मोबाईल कोचला त्याच्यात. तुमचे कॅमेरे पण लेकरवाळे आहेत. चांगले प्रचार करतेच संप्रदायाचा बिचारे, आपण कशाला त्याच्या विरोधात जायचं. कॅमेऱ्यावाल्याचा कटाळा कीर्तन करायला त्या दिवशी यावा, त्याचा अभ्यास कमी होईल त्या दिवशी. कीर्तनकारानं इतका अभ्यास करायचा, किती 100 कॅमेरे लावा, भ्याचच नाही. अभ्यास कमी झाल्यावर मग अडचण येते. इथं कीर्तन केल्यावर आता करमाडमध्ये कोणतं करू, त्यानं भ्याच. अभ्यास करणाऱ्या कीर्तनकारानं भ्याचं नाही. आणि ज्या दिवशी अभ्यास कमी होईल त्या दिवशी आपलं पटकान उपरणं घरात ठेवायचं. चालले कापूस खुरपायला, विठाला विठाला काही काही ही सगळी गोष्ट प्रारब्धानं मिळत असते. राजाश्रय. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. भगवान सांगतात अर्जुना, राजा होणं एक विभूती आहे. भला तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल, या भारत देशातलं सर्वोच्च पद असेल, ती एक विभूती असते, होता येत नसते कोणाला. ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकानं अधिष्ठित केलेल्या आहेत, त्यानुसार होता येत असतात. मी किती जरी ग्रंथ पाठ केले तर मला शंकराचार्य होता येत नाही. आता तर होताच येत नाही, कारण मी बाहुल्यावर उभं राहिलो होतो, मला नाही होता येणार. पण शंकराचार्य पद एका व्यक्तीला, स्वामी राम नाव आहे त्यांचं, स्वामी राम. 1949ला ते शंकराचार्य झाले आणि 1951ला त्यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला. सामान्य पद नाही. नैनितालच्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांना एका स्त्रीची महती मिळाली. एका स्त्रीचं नाव आहे मा भगवती, आणि एका स्त्रीला नावानं बीबी म्हणायची. ती एका दर्ग्याची उपासक होती. तो दर्गा होता दिल्लीपासून 120 मैलाच्या अंतरावर. मैल किती अंतराचा असतो हे मला तरी वाटतंय आताच्या शाळेत शिकणाऱ्याला मैल कळत नसतो. तुम्हाला जुनी भाषा कळणार ना. विडाला विडाला 120 मैलाच्या अंतरावर आग्रा नावाचं शहर आहे. त्या शहरात एक दर्गा होता. त्या दर्ग्यामध्ये एक बीबी नावाची, तिला बीबी म्हणायची. बीबी म्हणजे माताजी. नैनितालच्या अरण्यातून एक शिखर ओलांडीत 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 चालत चालत आग्र्याला स्वामी राम आले. शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय. स्वामी रामांना माता भगवती नावाची एक साध्वी स्त्री, ही प्रापंचिक होती. तिनं विश्वभ्रमण, आता ती म्हणणं सुद्धा मला पाप लागतंय. त्यांनी विश्वभ्रमण करण्याचं आपल्या पतीला सांगितलं, आपल्याला विश्वाचं भ्रमण करायचंय, तीर्थयात्रा करायची आणि आपण दोघं निघू. पण दोघांनी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. तिनं त्या दिवशी नवऱ्याला भाऊ मानलं आणि नवऱ्यानं त्या दिवशी तिला बहीण मानलं. सामान्य ताकद नाही हो. कीर्तनात बोलणे इतकं सोपं नाही, हे अंमलात आणल्यावर कळतंय. आणि दोघं पती पत्नी बहीण भाऊ या नात्याने यात्रा करत होते सानिध्यात. त्या मा भगवती मातेनं तिला एक दुसरे आनंददायी, एक आनंद माता म्हणून तिला एक नाव पडलं. आणि तिनं स्वामी रामांना सांगितलं, अरे राम, तू मला काय मानतो रे? ती भक्ती संप्रदायात होती. भक्ती संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याच्यात नम्रता शिकवल्या जाती, तो वारकरी संप्रदाय. नम्रता शिकवल्या जाती, वैराग्याचं शिखर गाठलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्या तुकोबरायच्या वर्णनाच्या बाबतीत ज्या वेळेला निळोबराय व्याख्या करतात, त्यावेळेला तुकोबरायचा अधिकार जर पाहत गेला तर एके दिवशी आवलीला सांगितलं, आवली म्हणजे पत्नी, आवले
हे घरातल्या सगळ्या वस्तू दान कर. ज्या वेळेला तुकोबारायांनी दौंडी पिटवली, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा, त्यावेळेला तुकोबारायांच्या चुलीतली राख सुद्धा 2 संन्याशांनी नेली. त्या संन्याशांच्या लक्षात आलं, अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या चुलीतली राख जर आपण अंगाला लावली तर आपण संन्यास धर्मात काटेकोरपणे जपू शकतो. इतकी तुकोबारायांच्या चुलीतल्या राखीत इतकं वैराग्य होतं. टोकाची लोक होती, तशी ती आनंद माता होती. तिनं सांगितलं, स्वामीराम, अरे माझ्या कर्तव्यावर, माझ्या कर्मावर, माझ्या चारित्र्यावर, माझ्या आचरणावर, माझ्या भक्तीवर तू एवढा मोठा स्तुती सुमन टाकतोस. तू लक्षात घे स्वामीराम, तुम्ही एकदा आग्र्याला जा. आणि स्वामीराम आग्र्याला आले. अशीच माझ्यासारखी एक तिथे एक माऊली आहे. आणि आग्र्यात आल्यावर स्वामीरामांनी विचारलं एका व्यक्तीला, काहो अशी आग्र्यात एखादी स्त्री आहे का की तिचं दर्शन मी घ्यावं? ज्याला विचारलं त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याचा उजवा हात असा पुढं होता. हात असा पुढं केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीनं सांगितलं, महात्माजी, तुम्हाला जिचं दर्शन घ्यावं वाटते त्या दिशेनं जा. तिथं सूर्याचा प्रकाश नाही, म्हणजे ऊन नाही. नेमकं तिच्या दर्ग्यावर ढग आलेला होता आणि ती बाहेर बसली होती साधना करीत. तिला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. सांगितलं कोणी? एक हातात काठी आहे, कमरेला पांढरं धुडकं बांधलेलं आहे, उपरनं धोत्राचा तुकडा, आणि उजवा हात पुढे. स्वामी रामांनी विचारलं, तुमच्या हातात काठी, हात पुढे कशा करता? काही नाही, समोरच्या घरी कांती भिक्षा मागायची. त्याचा नियम होता, तळहातावर जितका भात किंवा चपाती बसल, भाकरी बसल, तितकीच एका घरी मागायची आणि ती दुपारी सूर्य ढळल्याच्या नंतर खायची. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तितकीच मागायची. आणि त्यानं स्वामी रामांना सांगावा, आमच्या ह्या आग्रा नावाच्या नगरीत जिथं सूर्याचा प्रकाश थांबलाय तिथं ती बाई सापडेल. काय व्याख्या असेल लोकांची, काय बुद्धी कौशल्य असेल, काय अधिकार असेल या लोकांचा. आणि स्वामी रामांनी आकाशाकडे बघितलं, ज्या दिशेनं सूर्याचे किरण तारतात, ज्या दिशेनं सूर्याचे भास्कर तेजो लवे आडसरा अति भवे. आडसर म्हणजे अडथळा, त्याच्या किरणाला ज्या दिशेनं अडथळा येतोय त्या दिशेला स्वामी राम निघाले आणि पाहिली. तिला म्हणले, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. वळून पाहिलं, या स्वामी राम या. महाराज इतकी अंतर्ज्ञानी स्त्री होती की तिनं वळून पाहिल्याबरोबर स्वामी रामांचं नाव घेतलं आणि स्वामी राम तिच्या दर्ग्याच्या सानिध्यात मांडी घालून बसले. पण स्वामी रामांच्या लक्षात आलं, हा दर्गा आहे, हा दर्गा आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका ग्रंथाचा अधिकार घ्या. आजही अशी काही दर्गे येतं, त्याला नाव दर्ग्याचं आहे, आज देव वेगळा आहे. आज अशी काही दर्गे येतं, त्याला नाव देवाचं आहे आणि कोटीनं बोकडे कापल्या जातात. हो, आठवलं म्हणून सांगतोय. देव कोणते असू द्या, पण त्या देवायला बोकडे आवडते, ज्या देवायला कोंबडे आवडते, किमान त्या देवायच्या पुढे तुमचे पवित्र कपाळ आपटी जाऊ नका. इतकं तरी ध्यानात ठेवा. कारण बोकड्या हा इतका निर्लज्ज प्राणी आहे बाबाजी, इतका निर्लज्ज प्राणी, इतका निर्लज्ज प्राणी की त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी आहे मी, तुम्ही पण शेतकरीच आहेत. ज्याला तिसऱ्या दिवशी ज्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही त्याला बोकड म्हणतात. आणि हा बोकड ज्या देवाला आवडतो तो देव किती हरामखोर असेल याचा तरी विचार करा ना. याला मी टाळ्याच वाजवायले. आणि तितक्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते भक्त पण किती भडवे असतील याचा पण विचार करा ना. स्वामी रामांच्या मनात एक विचार आला, आपण जिला बीबीजी म्हणतो ही एका दर्ग्या पुढे, त्या दर्ग्याच्या आत असणारा व्यक्ती एक दंडी संन्यासी होता.
आणि त्या संन्याशाच्या अंगावर समाधी करण्याच्या ऐवजी कबर तयार केली ती. आणि त्या महात्म्याची सेवा करणारी ही स्त्री. स्वामी रामांनी विचार केला, मग आनंद मातानी आपल्याला जिच्याकडे पाठवलं, कांती करतल भिक्षा मागणाऱ्यानं हिची महती सूर्याच्या प्रकाशात मोजावी अशी या स्त्रीची महती आहे. पण ही एका दर्ग्याची उपासक आहे. आपण काय म्हणून हिला शरण जावं? काय त्यांचा महिमा सांगतोय रामकाका. आणि स्वामी रामांनी तिला विचारलं, बीबीजी एक इच्छा आहे माझी. काय इच्छा? पावसाळ्याचे दिवस होते, 26 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तो काल कोणता होता मी नंतरच्या कीर्तनात सांगेल. ते वर्ष कोणतं होतं ते पुण्याच्या कीर्तनात सांगेल. कारण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत बकबकच करणार नाही गिरगावकर. मी शोध घेईन त्याचा. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता, थेंब. त्या प्रांतात चालत असताना स्वामी रामांनी त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणली आणि स्वामी रामांनी त्या दर्ग्याच्या उपासक बीबीला सांगितलं, बीबीजी कृपा करिये, कृपा करिये. हिंदीत बोलत होते ते. मला काही हिंदी नीट येत नाही त्याच्यामुळं मराठीतच सांगतो. जिला पिठलं येत नाही का तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नाही. पिठाचा नाश होत असतो. गौऱ्या लावता येईन तुला आणि कशाला धिरडे करायली मंजुळा तू? काही काही आपल्याला नीट मराठी येते ना तितकंच बोलायचं. कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट हिंदीत बोलायचे. ते उत्तर भारतातले लोक होते. बीबीजी कृपा करा, मी एक आपल्याकडे काम घेऊन आलोय. या प्रांतात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही. शेतकरी राजा बेचैन आहे. साधने करता बसलेली दर्ग्यातली उपासक सात्विक सदाचारी ती स्त्री तिनं मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकितला आणि त्या रामांना सांगितलं, स्वामी राम तू शंकराचार्यस, तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेनं चिमटा वाजव. आणि स्वामी रामांनी गोल चिमटा वाजित वाजित एक गोल यानी तानिंच भव सकला तिस्तन्मिद्यायम दिशा काले भव सर्वास्थितम पूर्ण मिच्छते न सर्वस्थित, असं गोल एक चक्कर चिमटा वाजून मारली तर त्या प्रांतात 1 तास पाऊस पडतो. 1 तास पाऊस पडतो. शेवटी स्वामी रामांनी तो चिमटा कपाळाला लावला आणि त्या दर्ग्यातल्या उपासक बीबीला नमस्कार केला. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल, काय ताकद असेल. मला असं वाटतंय असे जर हजारो महाराज एकत्रित आले आणि त्यानं वरी पाहिलं पाऊस पाडा तर लोक त्याला गाड्यात नाहीत बसू द्यायचे, डोक्यावरच घेतील. पण याच्यासाठी पाकिटं जमत नाहीत घ्यायला. मग पाऊस पडत असतो. हे पाकिट आहे ना सगळं मातीत घातलं. विढाला विढाला 27 दिवसाचा आवर्षण दूर केलं स्वामी रामांनी. चिमटा वाजला. 2 वर्षाचे शंकराचार्य आणि त्या प्रांतातला शेतकरी राजा सुखी झाला. ही स्वामी रामांची आणि त्या उपासक स्त्रीची, त्या नैनितालच्या आनंदमयी मातेची कृपा. एवढी मोठी शक्ती मोठी म्हणून निळोबर आहे पहिल्या कडव्यात. 7 ते 8 मिनिटात एक पुरावा सांगतो आणि माईक कार्यकर्त्याकडे देऊन टाकतो. बघा काही लोकांचं वागणं, वैराग्यावर किती पकड आहे काही लोकांची. निमकरोली नावाचा एक महात्मा आहे. कधी कधी या भारत देशातल्या संतांची चरित्र वाचा. हे आकाशाच्या पोकळीला लाजवील, सूर्याच्या किरणाला लाजवील, सागराच्या विशालत्वेला लाजवील, ह्या वाऱ्याच्या भरभराटीला लाजवील. इतकी व्यापकता संतांच्या चरित्रात आहे. एक आत्मिक समाधान देणारं चरित्र संतांचे. आपण भांगाऱ्याची चरित्र वाचितो मोबाईलवर. याला त्याला चॅटिंग करतो रात्री 2-2 वाजूस तर, जे सकाळी पाणी नेत नाही त्याला. काही गरज नाही. मला असं वाटतं रिकाम्या माणसांना वेळ देणं म्हणजे विटेवरच्या मालकांनी गुन्हा केलाय, काशीतल्या मालकांनी गुन्हा केलाय. आपल्याला मानवी शरीर दिले. मृदंग क्षेत्रातला असेल त्यांनी विश्वात गाजलेल्या
अधिकार संपन्न लोकांचा आदर्श वाचायचा. उदाहरणार्थ शंकर बापू आपेगावकर असतील की ज्यांनी मृदंग अमेरिकेत वाजवला. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं रत्न शंकर बापू आपेगावकर. अजून काही लोक आहेत अशांचं वाचायचं. गायन क्षेत्रातली ह्या पाठीमागच्या आमच्या लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला स्वर देणारी लोक. बघा, मी एक अशी व्यक्ती पाहिली, आळंदीतून ज्ञानोबारायची पालखी उचलली, देहूतून तुकोबारायची पालखी उचलली की पंढरपुरात टेकेपर्यंत आज म्हणलेली चाल उद्या येऊ द्यायची नाही. 1400, 1500 त्यांना चाली पाठ संप्रदायातल्या. या लोकांचं बघायचं. आम्ही कीर्तन करतो, आम्ही पुराण वाचा, शास्त्र वाचा, वेद वाचा, साधू संतांचे चरित्र वाचा आणि लोकांच्या पुढे मांडा. कशाला व्हॉट्सअप खेळतो बाळ्या? इतका गुंतून जाशील व्हॉट्सअपमध्ये, इतका गुंतून जाशील त्या मोबाईलमध्ये की वाघोरीत ससा अडकल्यावर जितकं तडफडतंय तितकं हातपाय आवळून घेते, तितका तुला दक्षिणेचा राजा आवळीन. इतके करकुंडे पडतील की कोण्याच दवाखान्यात तो इलाज होणार नाही. बुद्धिवान आहात आपण. विटेवरच्या मालकाने आपल्याला हे मेमरी कार्ड दिले. एक जण म्हणला मोबाईल लय विद्वान आहे. मी म्हणलं मग मोबाईल तयार कोणी केला? विद्वान माणसानं. मग विद्वान मोबाईल जर ज्या माणसाला तयार करता येतो तर तो विद्वान माणूस ज्यानं तयार केलाय ते पंढरपुरातला किती विद्वान असेल? काय विद्वत्ता असेल? त्या कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, हे कॅमेरे असतील, हे नाना प्रकारचे काय हे सगळं असेल. मी बोलत असताना आवाज तुमच्यापर्यंत येते. ही तयार करणारी या देशातली माणसं आहेत, तर यांना तयार करणारा किती विद्वान असेल? कल्पना करा ना, किती कल्पना करा. त्याचं कधी कधी चरित्र वाचा संतांचं. निमकरोली नावाचा एक महात्मा आहे. मी मगाशी बोलून गेलो. महाराज निसर्ग त्यांचा ऐकतो जे याला वाटले नाही त्यांना. मी असं म्हणणार नाही मृदंगाचार्य महाराज, असं म्हणणार नाही दादा पाटील भगवान महाराज. आपण संसारिक माणसं आहोत, त्याबद्दल मी म्हणणार नाही. पण त्या टोकाला गेलेली माणसं ती माणसंच असतात. आपण शिवाय काही जरी झालं तर आपण प्रपंचाचे दास आहोत. ज्याने लग्न नाही केलं ते जर याच्यात गुंतले असतील तर ते पण त्याचेच दास. फक्त फरक इतका आहे, ते बावल्यावर उभे राहिले नाही आणि आपण राहिलो. त्यांनी कोणीच सोडला नाही. द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची नाही त्या सुटली. द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची ऐसा कोणी धावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन ऐसा कोणी धावा हे जया नावडे. देहूतले मादक म्हणतात दाखवा रे दाखवा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. ठीक आहे, आपल्याला सगळ्याला बायका आहेत गथुडे घरी नेऊन टाकू. ज्यायला नाही ते बी गथुडे नेऊन टाकायलेत. ते मेल्यावर भांडणं लागायलेत. विठाला विठाला गथुडं न नेणाऱ्यात ताकद होती पाऊस पाडण्याची. अजून एक पुरावा आहे का? पुढाऱ्याचे मिनिटं महाराजाचे मिनिटं मोठाले असते पण मोठा करीत नाही. वेळ अमूल्य. मोठी मोठी लोक बसले. नाही नको. सत्काराचे कार्यक्रम आहेत. मोठे लोक श्रद्धेनं सगळे नानांना भेटण्याकरता आलेत. सगळ्याला 2-2 मिनिटं वेळ मिळावा याच्यात. हां, रामकृष्ण हरी. अशी कशी आजी होती हो तुमची? तुमचं नाव राम ठेवलं तिनं. विठाला विठाला निमकरोली नावाचा संन्यासी आहे, महात्मा आहे. पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी ब्रह्मचारी. हिमालयाच्या पायथ्याला एकदा आले. तिथून एक उंच शिखर आहे. मला वाटतंय त्याला हल्लीच्या विज्ञानाच्या प्रचलित भाषेत एव्हरेस्ट शिखर असं म्हणतात. एव्हरेस्ट शिखर. ह्या शिखराच्या पायथ्याला काही दिवसाचा त्या महात्म्याचा मुक्काम आहे. उंच शिखर आहे, उंच.
आणि पठाडे बापू त्या महात्म्याच्या भेटी करता एक फार मोठा बिल्डर गेला, गुत्तेदार गेला, असं त्या पुस्तकात नमूद आहे, ते सांगतोय तुम्हाला. भेटी करता गेले. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्याच्यावर 2 ते 2.5 वर्षाला या पवित्र देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. तो कालचा दिवस आहे 15 ऑगस्ट. या पवित्र देशावर तिरंगा फडकला त्याच्यावर 2-2.5 वर्षाच्या नंतर. एक फार मोठा व्यक्ती त्या काळातला, शब्द चुकून गेला माझ्याकडनं, स्वातंत्र्यानंतरची गोष्ट, या पवित्र देशात वावरणारा एक अर्थसंपन्न कर्तव्यनिष्ठ उद्योगरत्न या देशाचं निमकरोली महात्म्याला भेटी करता गेलं आणि जाता जाता त्यांनी नेलं एका सुटकेसमध्ये या देशातले प्रचलित पैसे नेले. चलित पैसे नेले. अचलित कोणते? बदललेल्या नोटा. अचलित पैसे कोणते? 20 पैसे, 10 पैसे, हे जुने पैसे. अचलित, चलित प्रचलित पैसे चालून आणं. एक सुटकेस भरून कागदी पैसे नेले, रुपये नेले, महात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे ते देऊन टाकले. सुटकेस उघडीस महात्म्यानं. काय त्यांचा महिमा सांगतोय. सुटकेस उघडल्याच्या नंतर त्याच्यातून कोरे करकरीत बंडल काढले. ते पिना मारलेले असतील का रबर लावलेले असतील का कागदाचं शील असेल ते फोडून टाकलं आणि ते सगळे असे खाली आथरले. मंडळ केलं त्याचं, आथरले खाली आणि निमकरोली महात्मा त्याच्यावर मांडी घालून बसले. तर मांडी घालून बसल्याच्या नंतर त्या पैशाला फोडून, त्या पैशाला छिद्र करून 2-3 काड्या वरी आल्या आणि त्या काड्या निमकरोली नावाच्या महात्म्याच्या मांडीला टोचल्या. त्याच्यातले खडे पण 2-3 वरी टोक काढून आले आणि ते मांडीला टोचले. ते सगळे पैसे जमा केले आणि धुनी नव्हती तिथं, लागली तशी 2-4 दगड जमा केले, त्याला कडेनं लावलं आणि त्याच्यात ती सगळी पैसे टाकणार आणि दगडावर दगड हाणून ते पैसे पेटिणार. तेवढ्या अवकाशात तो गुत्तेदार, तो बिल्डर ओरडला, महाराजजी. त्यामुळे काय झालं तुला ओरडायला? कशाला ओरडायला? अहो हे पैसे आहेत, हे नाणं आहे देशाचं, ही लक्ष्मी आहे देशाची, ही जाळता कशाला? ते म्हणले लक्षात घे, बसायला गेलो तर नरम नाहीत, बसायला गेलो तर नरम नाहीत. मग एक काम कर, मला 1 किलो भर फळं आणून दे. त्यांनी सांगितलं इथून फळं आणायला जायला 4 दिवस लागतात आणि 4 दिवस वापस यायला लागतात आणि 8 दिवसात फळ राहणार नाही, मी कसा येऊ शकतो? मग एक लक्षात घे, एवढे तू बॅग भरून आणलेली पैसे जर मला फळं देत नसतील, मला नरम अंथरूण म्हणून उपयोग देत नसतील, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला धुनीची गरज आहे, याचा जर शेकाटा घेत येत नसेल तर हे पैसे काय कामाचे? नाही म्हणे, हे तुमच्या कामाचे नसतील, पण मी संसारिक माणूस आहे, बऱ्यापैकी वाटीन. माझ्याकडं काम घेऊन काय आलता? मला पोटाची व्यथा आहे, पोटाची व्यथा आहे. जवळ बोलिलं एक पाठीवर थाप टाकली आणि त्याचं कायमचं पोट दुखायचं संपतंय. ही निमकरोली नावाचा महात्मा या पवित्र देशात हिमालयाच्या पायथ्याला अर्जव करणारा, काशीतल्या मालकाचं, भगवान विष्णू परमात्म्याचं गोडस चिंतन करणारा महात्मा या टोकाचा विरक्ताच्या आसनावर आरूढ आहे. एवढी मोठी व्याप्ती या लोकांची आहे. म्हणून मालक पुन्हा पहिल्या कडव्यात, काका एक पुरावा सांगतो, तुमच्या शब्दाला तडाव जाऊ देत नाही. एक 2 पुरावे तुम्हाला बाहेरच्या राज्यातले सांगितले. या राज्यातले साधू किती मोठे लक्षात घ्या. याच पवित्र देशातल्या एका राज्यातल्या साधून दगडाला दूध पाजावा. एका राज्यातल्या साधून, महात्म्याने पाषाणाला दगडाला दूध पाजावा म्हणून त्या साधूला थोडासा गर्व झालता. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांची यादी किती मोठी लक्षात घ्या. काय होतं आपल्याकडे माहिती आहे का?
एखाद्या व्यक्तीनं तुळशीचे पानं चुरगाळून त्याचा रस काढून जर समोरच्याला दिला तर पुढच्याची बिमारी राहती, इतकी त्या पानात ताकद आहे. पण आपल्याच तुळशीचे पानं चुरगाळून दिले काय येत नाही याला, आणि त्यानं त्याच्या घरून तुळशीचे पानं आणावा, असे चुरा करावा बापू, आणि त्याचे 5,000 घ्यावा, आपण मग त्याच दुखणं राहतं. हे आपल्याला नाद लागलेला आहे. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगनीट, लांबचं आवडतं, लांबचं आवडतं आपल्याला. घरी जर किराणा आणला बायकोनं, सुनानं, मुलीनं, चांगली भजे, सात्विक भजे, आंघोळ करून हात धुवून निर्मळ भजे तळलेले आवडत नाहीत. ज्याचं मीठ संपलं म्हणून त्यानं बनेलच मधात टाकली, इतका त्याच्या अंगाला घाम आलता, त्याच्या बनेलीनं कढीला मीठ टाकायचं काम पडलं नाही. मग म्हणला कढीन भजे त्याच्या हॉटेलवरचे नंबर 1चे आहेत. मीठच नव्हतं, त्यानं बनेलच टाकली होती कढीत. हे खाची सवय लागली ना आपल्याला, त्याच्यामुळं आपण आपल्याला मानित नाहीत. बाकीच्यांना मानू नका असं म्हणत नाही. मी उत्तर दक्षिण भारतातल्या साधूंचं चरित्र सांगितलं, ऐका आपल्याकडची लोक. उत्तर भारतातल्या एका साधूला एवढी सिद्धी प्राप्त होती की तो दगडाला दूध पाजित होता. त्याला गर्व झाला. विशिष्ट प्रकारचं नाव आहे त्याचं, घरी गेल्यावर शोधा, मी सांगितलेलं बाकीच्या कीर्तनात. पण तो साधू ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रामध्ये विटेवरच्या मालकाला ज्या वेळेला महाराष्ट्रातला एक वारकरी दूध पाजतो, त्यावेळेला त्या साधूचं शरीर हलतंय. त्या साधूचं नाव होतं कान्होगोवारी, आणि महाराष्ट्रातला वारकरी संत शिरोमणी नामदेवराय. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवा हाती दूध प्याला. तिथून पुढं तो कान्होगोवारी नावाचा संन्यासी नाना नामदेवरायाचा उपासक झाला. तो उत्तर भारतातला होता आणि ते नामदेवराय आपल्या महाराष्ट्रातले. इतकी मोठी आवत, काय त्यांचा महिमा. पुन्हा एक पुरावा सांगतो छोटासा. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतात एवढी ताकद आहे. नाना एखादा माणसाला परमार्थात आणीत असेल नवल नाही, माणसं माळकरी करीत असेल नवल नाही, माणसाला संप्रदायात आणीत असेल नवल नाही. देहूतले मालक तुकोबाराय आणि तुकोबारायावर निष्ठा ठेवणारे संताजी महाराज जगणारे, त्यांचा व्यवसाय होता तेल काढायचा. ते तेली समाजाचे होते आणि तेल काढणारा साधू, या साधूनं तुकोबारायावर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या बैलावर प्रयोग केला. तर त्या संताजी महाराजाचा बैल तुकोबारायाचा अभंग ऐकल्याशिवाय घाणावडीत नव्हता. म्हणजे बैलाला परमार्थात आणणारी या महाराष्ट्राच्या मातीतली संत आहेत. काय त्यांचा महिमा, वरून वारंवार किती मोठी ताकद. या महाराष्ट्राच्या मातीतला नाना बुट शिवणारा महात्मा, तुमची आमची बुट शिवणारा एक महात्मा, धंदा होता पोटाचा. एक हिंदी कवी सांगतोय, हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. 40 वर्षे वय होईपर्यंत 20 ते 40 शिक्षणात गेला असेल, काळ सोडून द्या, शिक्षणाला सुट्टी दिली असेल आणि 20 वर्ष वय झाला असेल तर 20 ते 40 वयोगटात काम न करता मायबापाच्या संपत्तीवर जो भाकरी खात असेल त्याला हलकट म्हणलेत. त्याला हलकट म्हणले. त्यानं कामच करावा. हरी का पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. काम करावं. पोटासाठी व्यवसाय होता बुट चपला शिवावा. आणि बुटा चपला शिवणारा एक महात्मा संत रविदास महाराज, प्रचलित भाषेत त्यांना रोहिदास म्हणतात. चर्मकाराच्या कुळात जन्मालेला साधू. या साधूला भगवान काशी विश्वनाथ, या महिन्याला ज्याचं आधिपत्य त्याला भगवान शिवशंकर म्हणतात. आणि त्या भगवान शिवशंकराने संत रविदास महाराजांना त्यांच्या घरी चमडे बुडवायच्या कुंडात कंगन पाठवावा, ही ताकद संत रविदास महाराजांची आहे. ते रविदास महाराज या महाराष्ट्रातले. काय त्यांचा महिमा, वर्णू वारंवार. सजन नावाचा खाटीक होता नाना. सजन नावाचा खाटीक, जातीनं मुसलमान, इमानदार खाटीक होता. याची भक्ती विटेवरच्या मालकाला आवडली आणि त्याच्या मापाच्या वजनात तो दगड होता.
तो नेपाळ नावाच्या देशातली गंडकी नावाची गंगा, 350 गंगा आहेत, याच्यातल्या 28 गंगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यापैकी गंडकी म्हणजे प्रत्यक्ष तिच्यातले दगड विष्णू, म्हणून शासनानं त्याच गंडकीतला पाषाण काढा आणि आताची राम मंदिरातल्या मूर्ती त्याच गंगेच्या पात्रातल्या दगडाच्या आहेत. रामबाबा त्याच दगडाच्या आहेत, तिला गंडकी नावाची गंगा म्हणतात. ती नेपाळ नावाच्या देशामध्ये 58 गंगेला महत्त्व. त्याच्यातली दुसरी एक गंगा आहे चर्मनवती नावाची गंगा. त्या गंगेच्या तीरावर या देशातल्या शुहाला, मानवी शुहाला, त्याचं नाव होतं कर्ण. या कर्णाला पत्नी सापडली वृषाली या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर, आणि मग कर्णाने वंग देशात राज्य केलं, भारतातला सिंह. त्याच्यानंतर अनन्यसाधारण महत्त्व असेल गोदावरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप जाती भंगा. अनन्यसाधारण महत्त्व अशी एक गंगा ती गंडकी, आणि त्या गंडकीच्या पात्रात जे पाषाण आहेत ते शाळीग्राम. शाळीग्राम म्हणजे विष्णू, आणि विष्णूच्या वजनात मास शिकणारा सजन नावाचा कसाई याच पवित्र देशातला आहे. काय त्याची व्याप्ती होती, चरित्र ऐका लक्षात येईल. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. एवढं मोठं टोक, एवढं मोठं टोक. हा महाराष्ट्र इतका पवित्र आहे. या लोकांचं वर्णन करत असताना या देशातली संत असतात, या देशातली महामानव असतात, वस्तुस्थिती वर्णन केलं पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, भगवान बुवा दादा पाटील वक्ता असा, ज्या पक्षाची माणसं पुढं असतील त्याचं वर्णन करायचं आणि दुसऱ्याला शिव्या द्यायचे. भंगिऱ्या तुही ताकद नाही दुसऱ्याला शिव्या द्यायची, धुपन काढतील ती लोक. तू येडपट हेस का काय? सायकलवर बसणाऱ्यानं विमानावाल्याला दगड हाणायचेच नाही. विमानात एक जण औरंगाबादहून बसलं, ते हैदराबाद माफी असावी संभाजीनगरहून बसलं होतं. हो तोंड कधी कधी चरबट. हे इतका शब्द कट करा रे. होतं वळण पडण माणसाच्या जिभेला येतच ते. इतकं चांगलं नाव दिलं तरी ते नाव आलंच बघा, विठाला विठाला. छत्रपती संभाजीनगरच्या त्या हवाई अधिष्ठानातून एक जण विमानात बसला आणि त्या संभाजीनगरहूनच एक सायकलवाला म्हणला, याच्या आधी मी हैदराबादला जातो. येडपटीस का तू? चिकलठाणच्या वाड्यातच मेलं ते. त्याची सायकल तिथंच गुर फाटली ती. मला म्हणायचं भाग, वरही गेलेल्या लोकांना खालच्या लोकांनी दगड हाणायचे नाही. मोठी मोठीच असतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आता एखाद्या पक्षातल्या लोकांना नाव ठेवल्यावर ह्या पक्षातले लोक आनंदी होतील, पण तिकडे गेल्यावर ते बेसरामाच्या फोकानं हाणतील. म्हणून आमच्या लोकांनी कोणालाच चोंभाळायचं नाही, कोणाचेच वरखांडे काढायचे नाही. चोंभाळायचंच असेल तर पंढरपुरातल्याला चोंभाळणं सोंबळ्या. विठाला विठाला. काय सांगू लागलो, गेलं इसरून. या पवित्र देशातली महाराष्ट्राच्या मातीतली संत इतकी टोकाची असतात, फार नाविन्यपूर्ण संत, महामानव असतील. तुमच्यातली लोक पण सामान्य नाहीत, खूप मोठी लोक, समाजसेवक असतील. श्रावण महिना आहे आता. रामकाका शेवटचं वाक्य बस झालं, आता पुढं जायचंय नानांना बी. माझ्या मावल्यांना तुम्हाला सांगतोय, तुमच्यातली एक बाई किती अधिकारी. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नाना या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल ते या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री. सर्वात मोठं श्रीमंत रत्न काय असेल ते या देशाची स्त्री. बापू, बाबाजी, रामकाका, बाकीच्यांचे नाव पाठ नाहीत, मापासावर. तुम्ही नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा करता, तुम्ही त्यांना आदराचं स्थान देता. तुम्हाला नाना आवडतेत, पितृतुल्य आहेत. मी मगाशी बोलून गेलो, या परिसरातलं राजकीय क्षेत्रातलं वयोवृद्ध एक छोटेसे भीष्माचार्य आहेत नाना, तुम्हाला आवडतेत. पण एक लक्षात ठेवा, नानासुद्धा याच देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. हे मात्र लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. इतकी मोठी या देशाची स्त्री. एका पवित्र स्त्रीचं चरित्र सांगतोय, ओघात सगळ्या 2-3 सांगतोय. शेवटचा श्वास घेत असताना घोड्याच्या कानात ज्यानं सांगावा,
घोड्याच्या कानात सांगावा मला अमक्या प्रांताला घेऊन जा. त्या घोड्याचं नाव होतं चेतक. त्याच्यावर बसणारा या पवित्र देशातला राजा होता महाराणा प्रताप. त्या महाराणा प्रतापांना जन्म देणारी पवित्र स्त्री या भारतातली. राजकीय क्षेत्रात नाना 5 डॉन झाले. 5 या लोकांसारखा राजकारणात निदान गिरगावचा बाळ्या जिवंत आहे तोपर्यंत तरी या 5 लोकांसारखा जन्माला येणार नाही. तुम्हाला राग आला तरी काय फुकायचं तर फुका बाळ्याला. त्याच्यापैकी रयतेचा राजा नाना 5वा डॉन. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर, मधले घरी गेल्या वाचा. पण 5वा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ह्या रयतेच्या राजानं आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज जिच्या पोटी जन्माला आले ती राष्ट्रमाता जिजाबाई साहेब किती मोठी असेल ती या भारत देशातली. महिमा सांगते स्त्रियांचा महिमा. ऐका पुढे. हा महिना आहे श्रावण महिना. या श्रावण महिन्याचा स्वामी आधिपत्य भगवान शिवशंकर आहेत. विनंती करतो सगळ्यांना, ज्याला ज्याला शेतकऱ्याची कळकळ आहे किंवा जो शेतकरी आहे त्यानं हे 1-2 दिवस नाही कायमस्वरूपी अंतःकरणात शिवजीचं स्मरण करा. कारण निसर्ग शंकराच्या हातात आहे. त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडणार नाही. थेंब पडत नाही. पर्जन्ये तिथे जायते कला वायुर सुवियुगस्तते वंच यत् सर्वानाम उष्णो भयस्थितेषु चक्षुरो ललाट प्रपटलेषु नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलं नाही. हे सगळं निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे त्याला शिवजी म्हणतात. आणि त्या शिवजींचं आधिपत्य या मासात असतं. जगाला सावली देणारे शिवजी 6 पातशाह्या होत्या. 6 या 6 पातशाहीपैकी 1-2 पातशाह्यांनी या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगावर हात घातला. 6 पातशाह्या होत्या त्याच्यातल्या 2 त्या कोणत्या होत्या घरी गेल्या वाचा. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यांनी या 12 ज्योतिर्लिंगावर घाला घातला आणि विश्वाला सावली देणारा, विश्वाला छत्र देणारा जगाचा मालक भगवान शिवशंकर या 2 पातशाह्यांनी उघडा केला. जगाला सावली देणारे शंकर त्यांना उघडं केलं. पण जगाला सावली देणाऱ्या शंकरांना सावली दिली या पवित्र देशातली स्त्री देवी अहिल्याबाई होळकर. याच पवित्र देशातली स्त्री आहे ती. या स्त्रीचा कुठेही फोटो बघा, एका हातावर शिवशंकराची पिंड आणि वरून सावली. काय या देशातल्या लोकांचा सुद्धा किती महिमा आहे, किती पवित्र देश आहे. ते या देशातली संत किती मोठे असतात. विठोबा रखुमाई उपस्थित या प्रांताला या परिसराला लाभलेली माझी ज्ञानोबाराय तुकोबारायची गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो.